चला, आपला पुढचा वाळवणीतला प्रकार म्हणजे अगदी साधा, सोपा आणि अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम पटकन होणारा तो म्हणजे आहे पोह्याचे पळी पापड. अजिबात पूर्वतयारी करावी लागत नाही. पटकन म्हणजे काय करावं हा जर विचार असेल पुढचा वाळवणीचा प्रकार, तर हा पण पटकन करू शकतो. इतका छान आणि एकदम चविष्ट असा होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. चला तर इथे जवळपास एक कोणत्याही वाटीचं मेजरमेंट तुम्ही ठेवू शकता. तर इथे 2 वाट्या मी पोहे घेतलेले आहे आणि हे तेच पोहे आहे जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो ना, तेच. आता हे पोहे स्वच्छ असे निवडून घेतलेले आहे मी आणि आता हे छान वाळलेलेच असतात, त्याच्यामुळे हे मिक्सर ग्राइंडमधून मी फिरवून घेणार आहे. तर पहा, एक बॅच फिरवून झालेली आहे. आता अशाच प्रकारे मी दुसरी वाटी आहे ती देखील मी अशीच फिरवून घेणार आहे. बघा कशी छान अशी पावडर तयार झालेली आहे आपली, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी हे एका कढईमध्ये मी काढून घेणार आहे आणि त्याच प्रकारे मी ही दुसरी वाटी आहे ती देखील अशीच ग्राइंड करून घेणार आहे. आता इथे मात्र आपल्याला थोडंसं पाणी घालूनच ग्राइंड करून घ्यायचं आहे. पहा, आता पाणी तरी किती घ्यायचं आहे, तर इथे मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहे. तर 2 वाट्या पोह्यांना मी 10 वाट्या, त्याच वाटीने 20 वाटी पाणी हे बाजूला काढून ठेवलेलं होतं आणि त्या 20 वाट्यामधलंच पाणी जे आहे ते मी यूज केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे पोह्यांमध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. पहा, आता इथं थोडी जास्त क्वांटिटी असल्यामुळे मी आधी फक्त पोहे ग्राइंड करून घेतलेले आहे, त्यानंतर मी पाणी टाकून हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता हे सगळे पोहे आपल्याला असेच पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि जे आपण पाणी काढून ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये हे सगळं व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, हे 20 वाटी पाणी जे आहे ते मी काढून ठेवलेलं होतं आणि त्याच 20 वाटी पाण्यामधलं मी पाणी यूज केलेलं आहे पोहे ग्राइंड करताना. आता हे सगळे पोहे आपले जे आहे पाणी टाकून ग्राइंड झालेले आहे. तर आता हे सगळे आपल्याला त्याच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. सगळ्या गुठळ्या ज्या आहे त्या मोडून घ्यायच्या आहे. एकदम छान मस्त अशी मऊ पेस्ट तयार झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही अगदीच म्हणजे पोहे भिजवून जरी तुम्ही ग्राइंड केले तरी चालणार आहे, पण मी ह्या अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. बघा, अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पोहे असे ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि हे सगळे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी सगळी पेस्ट काढून घेणार आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. हे अजूनही मी गॅसवर ठेवलेलं नाहीये, कारण आपल्याला ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि नंतरच मग गॅसवर ठेवायचं आहे. त्याआधी हे व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी एकही गुठळी आता नाहीये यामध्ये. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला मी इथे तीळ टाकून घेणार आहे. तर इथे मी 2 चमचे तीळ टाकलेली आहे, पांढरे तीळ. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, पण नसेल आवडत तर स्किप केली तरी चालणार आहे. आता इथे मी अर्धा चमचा फक्त पापडखार घालून घेणार आहे आणि 1 चमचा इथे मीठ घालून घेणार आहे. मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण पापडखारमध्येच देखील मीठ असतं. आणि इथे मी चिली फ्लेक्स देखील 1 चमचा घालून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडलं तरी नाही टाकलं तरी चालणार आहे. आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, आता इथे मी हे गॅसवर ठेवून घेणार आहे आणि आपल्याला हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि मला हे शिजण्यासाठी टोटल 25 ते 30 मिनिटं लागलेली आहे. 25 ते 30 मिनिटं आपल्याला लो गॅसवर खूप छान अगदी मस्त शिजतं हे पीठ. लो टू मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि खूप घट्ट करायचं नाहीये आपल्याला. आता हे 10 मिनिटं मी असं झाकणार आहे, पण लक्ष ठेवायचं आहे, कारण हे अगदी दूध कसं उतू जातं आपलं तसंच हे उतू जातंय. त्याच्यामुळे अगदी 2-2 मिनिटांनी आपल्याला हे मध्ये मध्ये
चेक करायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. पहा अगदी थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि टोटल हे 30 मिनिटं आपलं हे शिजवून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला इथे गॅस मात्र बंद करून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. आणि आता इथे एकही गुठळी तयार झालेली नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. छान अगदी बॉईल झालेला आहे. आता इथे मी गॅस बंद करून कढई जी आहे खाली उतरवून घेणार आहे आणि थोडंसं गार करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मात्र मी जिरे घालून घेणार आहे 1 चमचा. आधी जर आपण जिरं घातलं असतं तर मग मात्र आपल्या पापडांचा कलरच चेंज झाला असता, त्यामुळे मी हे शेवटी घातलेलं आहे. थोडं पीठ गार झाल्यानंतर चला तर आता हे सगळं तयार झालेलं आहे, तर आपण पापड करायला तयार आहोत. तर इथे मी वरती बेडशीट अंथरली आहे, त्यावर मी प्लॅस्टिक अंथरून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पळी पापड जे प्लॅस्टिकवरच करायचे आहे, त्यामुळे आपल्याला हे पीठ गार करून घ्यायचं आहे. बघा, आणि हे जे पळी पापड आहे मी 2 दिवस सावलीतच वाळवून घेतलेले आहे आणि त्यानंतर मात्र ऊन दाखवलेलं आहे. पहा आता हे चमच्याला आपल्याला पाठीमागून रेष ओढून बघायचे आहे. बघा दोन्ही लाईनी अगदी मिक्स होत नाही इतपत आपलं हे पीठ घट्ट झालेलं आहे. चला तर आता आपला पळी पापड करायला सुरुवात करूया. आणि हे अगदीच पळी पापड म्हणजे टाकले पळीने टाकल्यानंतर थोडंसं फक्त त्याला आकार द्यायचा आहे, पसरवायचा नाही, कारण हे वाळल्यानंतर खूपच पातळ होतात. तर अशा प्रकारे मी हे पळीने पापड टाकून घेत आहे आणि अजिबात वेळ लागत नाही, एकदम पटापट होतात टाकून. म्हणजे एकटेने सुद्धा टाकले ना तरी अगदी पटकन होता, अगदी कोणाची मदत नाही मिळाली तरी. पहा हे सगळे टाकून घेतलेले आहे. जवळपास माझे 100 पापड इथे तयार झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. आता 2 दिवसानंतर मी एकदा फक्त ऊन दाखवलेले. बघा आपले पापड एकदम छान आणि मस्त पातळ झालेले आहे. बघा मी किती जाड टाकले होते तरी देखील पातळ झालेले आहे. चला तर आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यावर तेल मस्त त्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे. पापड तुम्हाला तळून दाखवते. बघा अगदी दुप्पट होतो हा पापड, एकदम फुलतो पोह्यांचा पापड. किती मस्त झालेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. बघा अगदी पांढरा शुभ्र कलर आलेला आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडतील हे पापड. एकदम मस्त झालेले आहे, खायला तर खूपच छान लागतात. चला तर मग आवडले असेल तर कमेंट करा.